सप्टेंबर 2023 मध्ये पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या धर्मराज दूध संस्थेच्या सभासदांना अपात्र घोषित करण्यासाठी बजावलेल्या नोटीसवरून जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयाविरोधात सभासदांचा उद्रेक झाला होता। त्यामुळे धर्मराज दूध संस्थेच्या या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। या निवडणुकीत सत्ताधारी गटातून अध्यक्ष वसंत इंजुळकर यांच्या नेतृत्वाखालील धर्मराज विकास आघाडी, सभासद बचाव समितीचे अमर देसाई, जितेंद्र देसाई, सुभाष मोळे यांच्या नेतृत्वाखालील शिवशाही सभासद बचाव आघाडी आणि विलास पाटील, प्रल्हाद पाटील, सोनदेव बेलेकर, सर्जेराव रामचंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिवशाही संस्था बचाव आघाडी अशा 3 आघाड्या निवडणूक रिंगणात होत्या। 10 जागांपैकी एकूण 30 उमेदवार निवडणुकीला उभे राहिले होते। भटक्या विमुक्त जातीच्या आरक्षित जागेवर उमेदवार नसल्यानं ती जागा रिक्त राहिली। संस्थेच्या एकूण 543 मतदारांपैकी 486 मतदारांनी मतदान केलं। त्यानंतर काही वेळेतच मतमोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली। यामध्ये शिवशाही संस्था बचाव आघाडीनं 10 पैकी 9 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं। सत्ताधारी आघाडीतील धनाजी इंजुळकर हे एकमेव निवडून आले। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए चिकणे यांनी काम पाहिलं। या निकालानंतर शिवशाही संस्था बचाव आघाडीनं गुलालाची उधळण करत गावातून मिरवणूक काढली।